पुढची बातमी पाहूयात। गॅस टंचाईचा कोकणातील पर्यटनावर देखील मोठा परिणाम झालाय। सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांना जेवण मिळावं यासाठी काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा पर्याय निवडलाय, तर काही हॉटेल्स बंद झालेत। त्यामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम झालाय। सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा खास करून पर्यटनाचा जिल्हा आहे। त्यामुळे पर्यटनाच्या जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा हायवेला मुंबईपासून निघालेले क्राऊड किंवा कोल्हापूरपासून जे जिल्ह्यात मालवण साईडला फिरायला जाण्यासाठी वगैरे येतात, त्यांच्या बेसिक नीड बघायला गेलं तर हॉटेलवरतीच ते जेवणासाठी अवलंबून असतात। त्यामुळे आपण हॉटेल हे इसेन्शियलमध्ये कन्सिडर करून त्याला गॅस पुरवठा योग्य रीतीने करणं गरजेचं आहे, कारण तो नसल्यामुळे आज आम्हाला चुलीवरती जेवण करावं लागतं आहे। लोक अक्षरशः रिक्वेस्टही करतात की मग काहीतरी आम्हाला डाळ खिचडी हे म्हणजे त्यांची ती रिक्वायरमेंट आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी ते आम्हाला गयावया करून जेवणाबद्दल विचारतात। त्यामुळे तशा थोड्या प्रमाणात तरी सिलेंडरचा पुरवठा किंवा त्याच्यावरती दुसरा कोणता तरी तोडगा प्रशासनाने आम्हाला करून देणं आम्हाला अपेक्षित आहे।